मनमुराद आनंद घेऊ, तोडून म्हणजे स्वतः हाताने तोडून त्याची ही बघा अशा पद्धतीमध्ये ही बघा सगळी अशी पानं मी काढून घेते. ही बघा पाणी असेल तसं पिळून घेणार आणि कापून घेणार. हे बघा बघा अशी चांगली मिक्स करून घ्यायची. ही भाजी खाल्ल्याने ना आपलं कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. नमस्कार, मानसी मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी म्हणजे अंगणामध्ये शेवग्याचं झाड आहे ना, तर मी त्याची भाजी करणार शेवग्याच्या पानांची. ते मी आता ना म्हणजे शेवग्याची भाजी अशी ना तोडायला आली आहे. बघा मला हवी आहे भाजी करायला संध्याकाळी, त्यासाठी मी आता भाजी करणार आहे. तर ती आता मी तुम्हाला तोडताना जरा दाखवते. म्हणजे कसं आपल्या अंगणामध्ये तोडून त्याची भाजी बनवणं याचा काय आनंदच काय वेगळा असतो. आपण मुंबईला काय बाजारातून आणतो ते मुंबईचं आहे, पण आपण गावी आल्यानंतर ह्याचा म्हणजे असं तोडून करणं म्हणजे त्याचा आनंदच काय वेगळा आहे. हे बघा किती म्हणजे एकदम फ्रेश याची हे बघा आई बघा कोवळी पानं आहेत. आणि शेवगाची पानं ही कोलेस्ट्रॉलसाठी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. परत शेंगांचा कॅल्शियम आपल्याला मिळतं, त्यातून बरेच काही फायदे मिळतात. त्यामुळे त्याचा आवर्जून आहारामध्ये समावेश करायचा. तर आता म्हटलं गावी आलो आहे तर आपण ह्याचा मनमुराद आनंद घेऊ, तोडून म्हणजे स्वतः हाताने तोडून त्याची भाजी करणं म्हणजे काय एकदम म्हणजे स्वर्गसुखच आहे असं म्हणता येईल. कारण आपण हे शहरात अनुभवत नाही, पण प्रत्यक्ष गावी आल्यानंतर ह्याचा अनुभव घेता येतो आपल्याला. ही बघा अशा पद्धतीमध्ये ही बघा सगळी अशी पानं मी काढून घेते. ही बघा सर्व चाळणीमध्ये. हे बघा अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीने मी सर्व भाजी मी साफ करून घेते, तुम्हाला मी दाखवते. ही बघा अशा प्रकारे मी ही सर्व भाजी साफ करून घेतली. आता ही मी ना चाळणीमध्ये घेतली आहे, म्हणजे आपल्याला धुवायला सोपं जाणार आहे. मग आता ही मी नळाखाली चांगली अशी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाणी पण निथळून घेणार आहे आणि मग कापायला घेणार ही भाजी. मग मी दाखवते. हे बघा शेवग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघा. ही मी भाजी चाळणीमध्ये चांगली म्हणजे नळाखाली चांगली धुवून घेतली. ही बघा चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी सगळं निथळून घेतलं. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, एक कांदा, खोबरं, चण्याची डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती म्हणजे लवकर शिजते, आणि एक मिरची. तुम्हाला हवी असेल 2 पाहिजे तर 2 वापरू शकता, आणि तुम्हाला जर लसूण हवी असेल तर लसूणही वापरू शकता. भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही ना मी बारीक चिरून घेणार आहे. चिरली ना म्हणजे बारीक चिरून घेतली तर ही कशी सुटसुटीत भाजी होते. आणि अशी पण करू शकतात, पण ती कशी जरा अशी गुंतागुंतीची होते, खायला असं काय बरं वाटत नाही. त्याच्यामुळे ना ही भाजी मी आता चांगली चिरून घेते, दाखवते तुम्हाला. हे बघा आता मी पाणी जवळपास सर्व निथळून घेतलं आहे आणि आता ही मी काय करणार, हे बघा असं पिळून घेणार. जर समजा पाणी असेल तर असं पिळून घेणार आणि कापून घेणार. हे बघा असं पाणी सगळं काढून टाकायचं. हे बघा असं पाणी काढून टाकायचं आणि आता हे मी असे कापून घेते. हे बघा चांगली अशी बारीक चिरून घ्यायची एकदम, मग भाजी कशी सुटसुटीत होते. हे बघा चांगली अशी चिरून घ्यायची. आणि कोवळी पानं असते तर चांगले होतं, एकदम भाजी चांगली लवकर पण शिजते, कापायला पण चांगलं होतं. हे बघा आता हे मी अशी चिरून घेणार. हे बघा अशी चिरून घ्यायची. ही बघा अशी चांगली बारीक समजा काय. ही बघा मी भाजी सगळी बारीक चिरून घेतली. आता मी तुम्हाला कशी करायची ते दाखवते. आता हे बघा तेल टाकून घेते. हे बघा तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता. हे बघा कमी जास्त करू शकता. गरम झालं की मग त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या. हे बघा तेल चांगलं गरम झालं आहे. आता हे बघा मी मिरच्या टाकल्या. आहे बघा मिरची चांगली भाजली की हे बघा आता कांदा टाकायचा. तुम्हाला लसूण हवी असेल तर लसूण वापरू शकता, ठेचून 2-4 पाकळ्या. तुम्हाला किती मी नाही टाकली आहे.
हे बघा. आणि कांदा चांगला जरा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा, चांगला करपवायचं नाही. हे बघा, मी कांद्यामध्ये मीठ नाही टाकलं आहे, नंतर कांदा पटकन नरम झाला असता, पण भाजीचा कलर हा हिरवा टिकून राहावा म्हणून मी नंतर टाकणार आहे. जर भाजी शिजत झाली की मीठ आणि खोबरं टाकणार आहे. हे बघा, कांदा आता भाजत झाला आहे. आता ही चण्याची डाळ टाकायची. ही बघा, चण्याची डाळ टाकून घ्यायची. आता हे बघा, चण्याची डाळ थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची, कांद्याबरोबर जरा परतून घ्यायची. चांगली जरा मिक्स करून घेतली ही डाळ. आणि आता ही आपण भाजी टाकायची. ही बघा, ही सर्व भाजी टाकून घ्यायची. आता ही बघा, सर्व मी भाजी हे बघा पॅनमध्ये काढून घेतली. आणि आता हे बघा, आता चांगली मिक्स करायची. ही बघा बघा, आता भाजी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर चांगली भाजी अशी मिक्स करायची. हे बघा, झाकण नाही ठेवायचं, असं परतत राहायची मध्ये मध्ये. हे बघा, आणि जरा शिजत आली की मग मीठ टाकायचं आणि खोबरं टाकायचं. हे बघा, आता जेव्हा झाकण जर आपण ठेवलं ना तर भाजी काय होणार, भाजीचा कलर निघून जाऊन काळपट हिरवा रंग नाही राहत, म्हणून झाकण नाही. हे आपण असं थोडी मध्ये मध्ये अशी परतत ती शिजवून घ्यायची आणि ती पालेभाजी शिजते. पण जरा शेगलाची भाजी असल्यामुळे थोडं जरासं मेथीपेक्षा थोडंसं उष्णता जरा जास्त लागते. फक्त आपण लक्ष ठेवायचं नाही तर फायर जर आपण मोठी केली तर ती करपू शकते. म्हणून मध्ये मध्ये इथेच उभं राहू, कुठे गॅस लांब जायचं नाही, इथेच फक्त गॅस जवळ राहून तिथे लक्ष ठेवून ती परतत राहायची. हे बघा, मंद आचेवर, मग ती आपोआपच शिजते. हे बघा, मिक्स करून घ्यायची. ही भाजी खाल्ल्याने ना आपलं कोलेस्ट्रॉल पण कमी होतं आणि आपल्याला कॅल्शियम पण मिळतं. ही भाजी म्हणजे अशी आपल्या आरोग्यासाठी एकदम लाभदायक आहे. त्यामुळे याचा आहारात ना जरूर समावेश करावा. हे बघा, ह्या म्हणजे आणि त्याशिवाय ह्या पानं सुकवून त्याची पावडर बनवतात आणि त्या म्हणजे मोरिंगा म्हणून अशी मार्केटमध्ये पावडर मिळते. ती सुद्धा आपल्या म्हणजे हेल्थसाठी चांगली आहे. पण ते तर वेगळंच आहे, पण अशी ताजी भाजी करून खाण्यामध्ये तर अजून आपल्याला लाभदायक म्हणजे लाभ होतात आपल्या. हे बघा, आता ही आपली भाजी थोडी शिजत आली आहे. आता आपण मीठ टाकायचं, म्हणजे कलर आता म्हणजे अर्धी शिजलेलीच आहे. आता मीठ टाकल्यावर अजून हे होणार, चांगली शिजणार. हे बघा, आता मीठ टाकते. तुम्हाला खोबरं हवं चवीप्रमाणे टाकू शकता. म्हणजे तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं, कमी जास्त करू शकता. आता ही भाजी बघा, सगळं मीठ वगैरे सर्व खोबरं वगैरे सर्व टाकलं. आता ही जरा फिरवून घ्यायची. जवळजवळ शिजत आलेलीच आहे बघा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आता आपण मीठ नंतर घातल्यामुळे भाजीचा कलर बघा कसा हिरवागार टिकून आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, ते डाळ शिजली की झाली. हे बघा, अशा प्रकारे आपली शेगलाची भाजी रेडी झाली. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, मी तुम्हाला सर्व करून दाखवली आहे. हे बघा, अशा प्रकारे ही आपली शेगलाची भाजी रेडी झाली. तुम्ही बघू शकता. बघा, कलर बघा कसा हिरवागार असा टिकून आहे, भाजीचा कलर गेलेला नाही. तर का मीठ हे मी शेवटी टाकल्यामुळे. जर तुम्ही अगोदर टाकला तर त्याचा कलर आहे ना थोडासा असा काळपट पडतो. ही एक इम्पॉर्टंट अशी टीप आहे ह्या भाजीसाठी, म्हणजे सर्वच पालेभाज्यांसाठी हीच टीप आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.